पहिला एक वीक जो मी म्हणलं की मराठीतून इन मदर टंग ओनली. ओके, विल कंटिन्यू. तर सगळ्या टेन्सेसचे काही हायलाइट्स आहेत, मी त्या दिवशी सांगितलं. जसं की ओके, बरं एक म्हणजे ऑनेस्टली सांगा की टेन्सेस क्लिअर होणं गरजेचं आहे असं किती जणांना वाटतं सगळ्यांना? ऑनलाईन जे आहेत ते टेन्सेस क्लिअर असणं गरजेचं आहे असं वाटतं? म्हणजे ऑनलाईन जरा माईक ऑन केले तर जास्ती इन्क्रीज होईल लेक्चर. ओके, फक्त 45 मिनिट्स मला वाटतं डेली सेशन घ्यावं, जास्त एक्सटेंड नाही करत. 45 मिनिट्स पर्यंत, 50. ओके, 50 मिनिट्स. 10 मिनिट्समध्ये आपण रिवाईज करू. पण अजूनही टेन्सेस म्हणजे तुम्ही घेतले पाहिजेत किंवा अजून थोडं डीपली शिकवले तर बरं पडेल असं वाटतंय कुणाला, की आपलं होतंय ते व्यवस्थित होतं? म्हणजे एनी सजेशन की आणखी त्यावरती टाइम दिला पाहिजे असं वाटतं? कारण बाहेर सिम्पल प्रेझेंट टेन्स वरती बरेच लोक एक एक वीक घेतात तो क्लिअर होईपर्यंत. म्हणून म्हटलं की तसं तर घ्यायची गरज नाही, एक एक वीक तरी. ओके, फाईन. ओके, फास्ट रिव्हिजन घ्यायला पाहिजे फास्ट. आत्ता जे ऑनलाईन जॉईन झाले, what was the highlight about all the tenses? What was the highlight about simple present tense? Anybody? Pooja? Vinayak? जी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल ती कुठली? फॉर्म्युला वगैरे विचारत नाहीये, पण त्या टेन्स बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्स त्यातली ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. बाय युझिंग प्ले when we are using subject as a he plays. Yes, Plates. plays. This is the highlight. ओके, नोट्स ज्या लास्ट मिनिट नोट्स असतात आपल्या एक्झामचे, त्यातला हा सगळ्यात महत्वाचा. ही प्लेस, शी प्लेस, इट दे. कन्फ्युजन नको, नोट डाऊन करा वाटलं तर. दे, थर्ड पर्सन सिंग्युलर ओनली, थर्ड पर्सन सिंग्युलर येस लागेल. थर्ड पर्सन सिंग्युलर ऑनलाईन जे जॉईन आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर. फर्स्ट पर्सन कुठला? फर्स्ट पर्सन मध्ये काय काय इन्क्लूड? आय, आय आणि आय आणि आयचं मिनिंग मी, वीचं, हे दोनच येतील फर्स्ट पर्सन मध्ये. सेकंड पर्सन, सेकंड पर्सन दे ते ना, मी, तुम्ही, आपण दोघं सोडून ते थर्ड झाले ना. सेकंड मध्ये कोण कोण? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. परत एकदा, मी आणि आपण हे सगळे फर्स्ट पर्सन ऍज अ क्लास कन्सिडर केलं. मी सोडून किंवा तुम्ही सोडून जे कोणी आहे, तुम्ही सोडून मी आहे म्हणजे तू आणि तुम्ही सगळे हे सेकंड पर्सन. थर्ड पर्सन कोणकोणते?
हे सोडून कोण राहिले आता? हे दोन सोडून कोण राहिले? ठीक आहे, दे. दे मध्ये कोण कोण आले? ही, शी, इट हे आपण दोघे सोडून आहेत की नाही आहे? आहेत की नाहीत? आहेत. आहेत. फर्स्ट पर्सन म्हणजे स्वतःला कन्सिडर, स्वतः आणि तुमच्या सोबतचे. सेकंड पर्सन तुमच्या सोबतचे आणि मी सोडून जे कोणी असेल, तू एकटा, तू किंवा तुम्ही सगळे. ओके, म्हणजे पहिलं आय असेल, असे बरेच आय मिळून काय होती? वी. यू असेल, यू सगळे यू मिळून यू ऑल. मग हे दोन सोडून आता राहिले कोण? ही, शी, इट आणि दे. ओके, ही, शी, इट ते सगळे मिळून दे, दे ऑल. आता इट म्हणजे एखादी गोष्ट. मग ज्यावेळी मी विचारेन की धिस नंतर काय येईल? ऑनलाईन युजिंग प्ले धिस. धिस हे थर्ड पर्सन आहे की फर्स्ट पर्सन आहे की सेकंड पर्सन आहे? पर्सन्स मध्ये अजिबात घोळ नको, क्लिअर करून घ्या. ही, शी, इट, तो, ती, ते. ओके, मग धिस दॅट काय? धिस म्हणजे आणि दॅट म्हणजे. धिस म्हणजे हे, दॅट म्हणजे ते. हे सगळे दीज, दिसचा अनेक वचन. दॅटचं अनेक वचन दोज. हे सगळे कुठले पर्सन झाले? काय झालं? थर्ड पर्सन. त्यामुळे धिस नंतर काय होईल? पण दीज नंतर ऑनलाईन डाऊट आहे कुणाला? सगळ्यांनी माईक ओपन ऑन करून मला सांगितलं तर जास्ती बरं पडेल. वी कॅन सेव्ह द टाइम. क्लिअर असेल क्लिअर म्हणा. परत एकदा एक्सप्लेन करू. वी नीड टू एक्सप्लेन अगेन. Yes, sir, please. ये, हे सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप. सगळ्यात पहिली स्टेप फर्स्ट पर्सन मध्ये फक्त मी किंवा आम्ही. मी म्हणजे आय, आम्ही म्हणजे वी. आम्हाला म्हणलेलं नाहीये. समजा मला म्हणलं तर इट इज मी, टू मी. ओके, किंवा आम्हाला म्हणलं अस. क्लिअर आहे? आय, मी, वी, आपण, मला, टू मी, आम्हाला सांगितले गेले. दे टोल्ड अस टू. क्लिअर आहे? हा फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन यू ऑल. ही फर्स्ट स्टेप आहे यातली. यानंतर सिंपल प्रेझेंट सगळं क्लिअर होईल. यू म्हणजे तू, तुला, टू यू तुला, आणि तुझे युअर पेन, युअर मोबाईल, युअर फोन, म्हणजे तुझे. आता हा फोन मी तुला देईन, तुला. आय विल गिव्ह धिस टू
आय विल गिव्ह दिस टू यू. आपण असं म्हणत नाही ना, आय विल गिव्ह दिस टू युअर. ओके, तुझ्या भावाला द्यायचं असेल तर आय विल गिव्ह दिस टू युअर ब्रदर. त्यामुळे हे जे काय आपण म्हणतोय आता, मी म्हणजे आय नाही आहे, मी नाही आहे, फक्त मला. ओके, टू मी. आणि माझे, बरोबर. दिस पेन इज माइन म्हणजे माझं. दिस इज माय पेन, दिस पेन इज माइन. लक्षात आलं? दोन्हीचं सेमच आहे, फक्त त्याची जी पोझिशन आहे वाक्यातली, दिस पेन इज माइन, ओके, और दिस इज माय पेन, ओके, पॉझिटिव्ह आहे. आता माझे झाले, आमचे, आवर म्हणजे आमचे. ठीक आहे, क्लिअर आहे? प्रत्येकाचं मिनिंग आता क्लिअर आहे? ओके. आम्हाला अस, आमचे आवर, तुझे तुझे म्हणजे तेच तुमचे, युअर, तुला टू यू. त्यामुळे ते लक्षात ठेवताना तुला, मला ह्याच्या आधी टू यूज केलंय. टू यू, टू मी, टू अस. बरोबर. याच्यात थोडा जरी डाऊट असेल तर लगेच क्लिअर करायला सांगा, कारण या पुढं ओव्हरऑल इंग्लिश याच्यावरती, ओव्हरऑल म्हणजे याच्याशिवाय काहीच चालू शकत नाही. म्हणजे ती ट्रिग्नॉमेट्री शिकताना जे काही साइन थिटा डिवायडेड बाय कॉस इज इक्वल टू टॅन. ओके, तर ते एकदा जरा याच्यामध्ये थोडं जरा एकदा लक्ष घाला, नक्की काय काय आहे. हॅलो हॅलो हेलो, हाँ यस सर. नहीं नहीं, उसके अंदर दो है, देखिए. नहीं नहीं नहीं, वो जरा ओपन करिए ना, उसके अंदर दो डाला है. हाँ हाँ, वो ओपन करिए, उसमें दो है. ओपन. हाँ हाँ, तो डैनफोस वाला कोल्हापुर भेजने का, कोल्हापुर भेजने का. कोल्हापुर कोल्हापुर. क्लियर है? हाँ हाँ एग्जैक्टली, वो कोल्हापुर. हाँ हाँ, वही 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 है. और दूसरा जो है पुणे. हाँ हाँ. वही वही वही. हाँ हाँ, वही वही, वो डैनफोस. हाँ 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 हाँ, चलेगा चलेगा. बिल बिल मत डालिए इसे. थैंक यू. बघितलं सगळं, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय ऑलवेज स्पीक द ट्रूथ. स्पीक काय म्हणजे फक्त. हेलो. हाँ, दूसरा जो है पुणे भेजने का है, दूसरा. हाँ, चलेगा, थैंक यू. हाँ, सिंपल प्रेझेंट. या सिंपल प्रेझेंट आहे म्हणून, पण जर तिथं ही असतं तर आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. याच्याऐवजी ही असतं तर काय होईल? Speaks. स्पीक्स. इट, इट असेल तर Speak.
आयच्या ऐवजी इट असतं तर काय झालं असतं? स्पीक्स. मी काय म्हणलं की थर्ड पर्सन काय काय आहे याच्यामध्ये? ही, शी, इट. ज्यावेळी यस प्रत्यय लागतो त्यावेळी वर्ब प्लस यस. जितका वेळ आता देता येईल तितका द्या या गोष्टीला. आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. तर प्रत्येक वाक्य जर आपण करता म्हणून वापरलं, आयच्या ऐवजी जर वी वापरलं तर वी ऑलवेज स्पीक ट्रूथ. ओके. यू ऑलवेज काही इशू नाही. एक नियम लक्षात ठेवा. फर्स्ट पर्सन वर्ब as it is. Second person verb as it is. Third person singular verb plus yes. Third person plural verb plus yes होईल का? नाही सर. नाही होणार. बरोबर. थर्ड पर्सन प्लुरल नक्की आहे कुठलं यातलं? दे. ओके फाईन. आता मी वाक्य जे वापरलं, आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. ओके. विजिबल टू ऑल. आयच्या ऐवजी मी समजा यू वापर. यू ऑलवेज स्पीक. यू ऑलवेज स्पीक. स्पीक येईल का स्पीक्स येईल? क्लिअर आहे? यस का नाही लागणार? यस का नाही लागणार ऑनलाईन? सेकंड पर्सन. फर्स्ट पर्सन आहे. सॉरी सेकंड आहे बट फर्स्ट सेकंड असं म्हणायचंच नाही. फर्स्ट सिंग्युलर, सिंग्युलर. सेकंड सिंग्युलर. गडबड Second तिथं व्हायला लागली की थर्ड पर्सन फक्त उपयोग. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर येस. आपण जी बोलतोय वाक्य त्यातली 70 to 80% प्रेझेंट टेन्सवर, त्यामुळे प्रेझेंट टेन्सवर जास्त भर द्यायचा. आपण जी वाक्य बोलतोय मोस्टली प्रेझेंट टेन्स. आय एम गोइंग. ओके. आय गो देअर. आय विल गो आणि आय हॅड गॉन हे सगळं नंतर, पण पहिला हे. ओके. तेव्हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर मध्ये काय येणार? फर्स्ट पर्सन सिंग्युलर मध्ये कुठला कर्ता आहे? सब्जेक्ट कुठला आहे? व्हॉट इज फर्स्ट पर्सन सिंग्युलर? आय. वी. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय फक्त. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. फर्स्ट पर्सन प्रथम पुरुष, सिंग्युलर एक वचन. आय फक्त. आय फक्त सर. सॉरी. फर्स्ट पर्सन प्लुरल वी. वी म्हणजे मराठीत आपण. आम्हाला टू अस. कायम त्याच्या मागे To us. टू यूज करायचं. लक्षात ठेवा. टू अस. मला. टू मी. ओके. माझे. माइन और माय. ते पजेसिव्ह आहे. पजेशनचं फॉर्म. I and me. आय नाही. माय और माइन. पजेसिव्ह म्हणजे लक्षात आलं ना की ही गोष्ट माझी आहे. ओके. म्हणजे माझे. माझे म्हटल्यानंतर माय और माइन. ओके. सेम वे आमचे म्हणजे मगाशी मी काय म्हटलं? आम्हाला. आम्हाला म्हणजे टू अस. आणि आमचे आमची शाळा, आवर स्कूल. आवर. ठीक आहे. आवर. ठीक आहे.
सेकंड पर्सन सिंग्युलर काय येत आहे? यू. युअर. You. यूचं मिनिंग सेकंड पर्सन प्लुरल युअर. यू ऑल. यूचं You मिनिंग are. युअर. ओके. तू. यू ऑल तुम्ही सगळे. ओके. आता तू वरून तुला म्हणजे तुझे म्हणजे कुणाचे तरी. पजेशन आहे. पजेशनच्या वेळी एकच तू तुला टू यू. तुम्हा सगळ्यांचे तुम्हा सगळ्यांना म्हणजे You are. यू आर. तुम्हा सगळ्यांना. तुमचे बरोबर. तुझे युअर. क्लिअर. आता थर्ड पर्सन सिंग्युलर काय आहे? थर्ड पर्सन. आता फर्स्ट पर्सन झालं. फर्स्ट म्हणजे मी, सेकंड म्हणजे तुम्ही, थर्ड म्हणजे ही शी इट दे. ही शी इट दे. क्लिअर. थर्ड पर्सन प्लुरल. ही शी इट फक्त सिंग्युलर होतं. दे. ओके. आता त्याचे म्हणायचं असेल त्याचे, त्यांचे नाही, त्याचे. त्यातच एक सर्वनाम जे आहेत प्रोनाउन्स ते क्लिअर. ही शी इट. इट. याचा प्लुरल आहे दे. म्हणजे तो ती ते सगळे. ठीक आहे. आता ही म्हणजे तो, याची काय दोन गोष्टी होतील. एक पजेसिव्ह. पजेसिव्ह मराठीचं कुठलं? त्याचे किंवा त्याला. ओके. दोन गोष्टी झाल्या. त्याचे म्हणजे हिज येईल ना. हिज. हिज. हर. त्याला टू हिज. टू सॉरी. टू हिम. हाँ चलिए थैंक यू. टू हिम. त्याचं स्वतःहूनच आपण काही गोष्टी लक्षात ठेवूया. त्याचा पेन काय म्हणतो आपण? त्याचं घड्याळ इज वॉच. मी त्याला पेन देईन. आय विल गिव्ह धिस पेन टू हिज म्हणतो काय आपण म्हणत सुद्धा, त्यामुळे लक्षात ठेवा टू हिम. ओके. सेम वे तिचे, तिला, His. सेम वे तिचा पेन, हर पेन. आय विल गिव्ह धिस पेन टू. Her. पजेसिव्ह प्रोनाउन आणि हे दोन्ही सेम. ठीक आहे. आता ते सगळे त्या सगळ्यांना म्हणजे these gifts I will give to all of them. जसं Them. हिम होतं तसं them. हे सगळे गिफ्ट्स त्यांचे आहेत. these gifts these are their gifts. ओके. म्हणजे THER देअर, त्यांचे, पजेसिव्ह. ठीक आहे. क्लिअर आहे ना? नक्की क्लिअर आहे. पजेसिव्ह म्हणजे त्यांच्या जवळ असलेली गोष्ट. मग ती माझ्या जवळ, तुझ्या जवळ, तिच्या जवळ, त्याच्या जवळ, त्यांच्या जवळ. ओके. आता एखाद्याला उद्देशून बोललो, त्याला बोललो, मला बोलणे, तिला बोलणे, त्याला बोलणे, त्या सगळ्यांना बोलणे, त्या सगळ्यांना म्हणजे टू
टू म्हणल्यावर लक्षात आलं पाहिजे. टू हर, टू हिम, टू देम, त्यामुळे डायरेक्शन जी आहे ती टू वरून लक्षात ठेवायची. कुणाकडे? त्याच्याकडे म्हणजे टू हिम. ओके. कुणाचे? त्याचे म्हणजे हुज दिस, हिज और हर और देअर और दिस इज माइन और दिस इज युअर्स. क्लिअर आहे? हे सुद्धा इतकं डीप असू शकतं हे आज म्हणजे बऱ्यापैकी आपण डिस्कस केलं. पण हे आता एकदा बसल्यानंतर क्लिअर झालेलं जास्त चांगलं. म्हणजे अंधाधुंद असण्यापेक्षा की बाबा हे आपण आपोआप वापरलं जाते. कुणी चुकीचं वापरणार नाही. टू नंतर हिमच म्हणणार, कोण हिज म्हणलं नसेल, बरोबर. टू नंतर हरच म्हणणार. पण आपल्याला माहिती पाहिजे की त्याचं मिनिंग ऍक्च्युअल काय. टू देम, टू देअर, देअरचं स्पेलिंग सगळ्यात लक्षात आलं पाहिजे. THEIR. सेम वे आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. हे एक सांगा की करता आय हा कुठला पर्सन आहे? फर्स्ट पर्सन. फक्त म्हणायचं नाही. फर्स्ट पर्सन सिंग्युलर. फर्स्ट पर्सन प्लुरल काय येईल? You. Sorry. वी ऑलवेज. We. We. वी Sir. ऑलवेज स्पीक. हा बोला. आता मी जस्ट सर 20 मिनिटं लेट जॉईन झालो कारण आमचा दुसरा क्लास होता ना. आता सेशन ओव्हरलॅप झालं का? एकाच मेसेज बघितलं. सेशन ओव्हरलॅप होत आहे का? कुठली बॅच चालू असते? नाही ते आजच सर थोडं लेट झालं. म्हणजे कपिल सरांचं होतं 20 म्हणजे. कपिल सरांनी सांगितलं होतं सकाळी मी बॅच आहे. त्यांनी डिले केला का जरा? 7:30 8 नाही सर, वाजता. डिले म्हणजे 15 मिनिट डिले झाला, तसं काही नाही. बरोबर, ठीक. ओके सर, माझा क्वेश्चन हे सरांचं होता. बहुतेक एक्सेल काहीतरी चालू आहे ना आता? एक्सेल चालू नाही आहे. पायथॉनचंच हे होतं. वेगळे बॅच. बरोबर. नाही त्यांची आता एक्सेल चालू होणार आहे. ठीक आहे, होणार आहे. काही इश्यू नाही. आज आपण तेच पर्सन्स क्लिअर करतो. फर्स्ट पर्सन काय आहे, सेकंड काय, थर्ड काय. ओके. वी ऑलवेज स्पीक ट्रूथ. फर्स्ट पर्सन क्लिअर आहे. आता मीनिंग पुढं, मीनिंग नंतर लक्षात घेऊया. आधी आहे हे कन्स्ट्रक्शन क्लिअर पाहिजे इंग्लिश मध्ये. सेकंड पर्सन सिंग्युलर. करता काय होईल? चेंज सब्जेक्ट. यू होईल का यू ऑल होईल? यू. पुढचं ऑलवेज स्पीक ट्रूथ. आता ऑनलाईन सांगतील. सेकंड पर्सन प्लुरल काय होईल? सुरुवात कशाने होईल? विनायक. शुभांगी. You all, sir. You all always Speak truth. speak truth. क्लिअर आहे आता? सेकंड पर्सन. Yes, sir. थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर. He, she, he ऑलवेज speaks speaks truth. truth. Okay. Third person singular by using she. बाकी कशाला नसते, कुठल्याच टेन्स मध्ये नसते. फक्त एवढ्याच गोष्टी, त्यातल्या त्यात इथं. आता लक्षात राहील. थर्ड पर्सन सिंग्युलर. फक्त पर्सन नाही म्हणत, थर्ड पर्सन सिंग्युलर. सेम वे शी ऑलवेज स्पीक्स ट्रूथ. नंतर इट ऑलवेज स्पीक्स ट्रूथ. आता ह्या सगळ्यांचा थर्ड पर्सन प्लुरल काय आहे नक्की? They. दे ऑलवेज Speak. ऑनलाईन विनायक काय येईल इथं? राजेश. हेमा.
दे ऑलवेज स्पीकच येईल सर. ॲज इट इज स्पीक येईल. येस. Yes. क्लिअर आहे. काय येईल ॲज इट इज? का थर्ड पर्सन थर्ड प्लुरल आहे. पर्सन प्लुरल. दे ऑलवेज स्पीक. क्लिअर. त्याच्यानंतर कधीही तो डाऊट असलाच नाही पाहिजे की का इथं यस येतं आणि काय येत नाही. स्पीक्स स्पीक्स जमलं तर याचा फोटो काढला तरी चालेल. रेकॉर्डेड आहे. टेलिग्रामवर शेअर करताना इथं वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेव. हे फोटोज सेव्ह राहतील. ठीक आहे. पण मोस्टली मी खरं सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही, पण डेली एखादं पेज तरी घेऊन बसा आणि त्यावरती तुमच्याकडं कायम हायलाइट पाहिजे. उद्यापासून केलं तरी चालेल, पण हे जितकं लिहिण्यानं बोलण्यानं क्लिअर होईलच. पण ज्यावेळी तुम्ही लिहाल त्यावेळी तर यस लावायचं आहे का नाही लावायचं, इथं कन्फ्युजन व्हायला चालू होईल बऱ्याचदा आणि तिथं कन्फ्युजन दूर होईल. जिथं कन्फ्युजन होतं हे माहित आहे तिथं क्लिअर व्हायचे चान्सेस जास्त आहेत. ज्याला माहितच नाही की कन्फ्युजन आहे तिथं मग ॲज इट इज बोललं जातं तसंच. ओके. ठीक आहे. आता हॅलो सर. हा प्लीज. हो. स्क्रीन थोडं वरती घ्यायचं. स्क्रीन बस वरची बस स्क्रीन. सर. इथे जसं टू हर नाही टू हर अँड टू हिज आहे ना खाली, टू हिम. हा हा. तर आता सपोज आय वॉन्ट टू गिव्ह हिम अ पेन, तिथं मग टू आपण वर्बला वापरतोय गिव्हला. ते सेंटेन्स आय बरोबर आहे वॉन्ट का टू. सर? मला त्याला पेन द्यायचा आहे सपोज, असं म्हणतोय मी मराठीमध्ये. तर इंग्लिशमध्ये कन्वर्ट करते वेळेस आय वॉन्ट टू गिव्ह अ पेन हिम, टू हा टू कधी हिम. यूज होईल मग तिथे? ओके. आय विल गिव्ह धिस पेन टू हिम येईल. ओके. एक प्रकार आहे हा, टू हिम त्याला देईन. ओके. किंवा दुसरं काय म्हणाल तुम्ही? मला त्याला द्यायचे आहे. त्याला द्यायचं Yes. म्हणजे मिनिंग चेंज होते असं म्हणायचं की टू हिम हा, म्हणजे दरवेळी हा. टू लावायलाच पाहिजे असं काही नाही असं म्हणायचं. येस, असं विचारतोय की सपोज आय बरेच वॉन्ट अशी टू वाक्य आहेत. गिव्ह, या हा हा. आय वॉन्ट टू आय गिव्ह वॉन्ट टू हिम. गिव्ह हिम अ पेन असं पण. येस येस, तेच विचारतो. मी हे जे टू काय यूज केले आहे, आता दरवेळी आपण वर्ब म्हणताना वर्ब कुठलाही वर्ब असेल त्याचा फर्स्ट फॉर्म काय आहे? स्पीक नाही आहे, टू स्पीक आहे. बोलण्याची क्रिया म्हणजे स्पीक नाही आहे, टू स्पीक आहे. सेम वे तुम्हाला डायरेक्शन लक्षात यावी म्हणून टू लिहिलंय प्रत्येकाच्या मध्ये. टू हिम म्हणजे लक्षात आलं ना राजेश? ते दरवेळी हिमच्या मागे टू वाक्यात येईल असं नाही. आय ओके वॉन्ट सर. टू येस, गिव्ह हिम अ पेन असं म्हणू शकतो आपण. पण या ते त्याच्या चेंज होईल. डिरेक्शनला क्लिअर करावं म्हणून मी ते टू वापरतो. म्हणजे डायरेक्शन सगळ्यांच्या लक्षात येईल म्हणून. टू हिम, टू हर, टू देम. क्लिअर आहे ना आता? येस सर. वाक्यात असू शकते टू, विदाउट टू असू शकते. ओके. हा फक्त एक टेन्स झाला, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. याच्या पुढचा सिंपल कंटिन्युअस. कंटिन्युअस क्लिअर आहे सगळ्यांना. आय ऑलवेज स्पीक ट्रूथ. याचं कंटिन्युअस करताना स्पीकचं होणार Speaking. स्पीकिंग. आय ची सुरुवात कशी होणार? हे ऑलवेज काढून टाका. आय स्पीक ट्रूथचं कसं होणार? आय स्पीकिंग. आय एम स्पीकिंग ट्रूथ. आय एम स्पीकिंग. I am speaking truth. We are speaking truth. You
You are speaking truth. Always जरा काढ. You all All are. are ye speaking truth. He is speaking truth. Always ignore करा. She is speaking truth. It is always speaking truth. सेम वे मगाशी जे होतं आपलं इथं इटच्या ऐवजी समजा मी दिस वापरला असतं तर काय आलं असतं? धिस नाही नाही सिम्पल प्रेझेंट टेन्स लिहायचं राहिला इटच्या ऐवजी दिस वापरला असतं तर ऑनलाईन जर इथं इटच्या ऐवजी मी धिस वापरलं असतं तर काय आलं असतं? पहिली गोष्ट धिस काय आहे? म्हणजे हे जे की आपण प्रेझेंट बोलतोय त्या गोष्टीबद्दल. दिस हा धिस दिस कुठला इज पर्सन फर्स्ट आहे सेकंड आहे थर्ड आहे ऑनलाईन विनायक पूजा हेमा थर्ड पर्सन. थर्ड पर्सन का आहे? कारण ते आपण एका गोष्टीबद्दल बोलतोय ना सर. एका गोष्टीबद्दल फर्स्ट पर्सन मध्ये फक्त इन्क्लूड कोण कोण? मी आणि आपण. मी आणि आपण. सेकंड पर्सन मध्ये फक्त इन्क्लूड कोण कोण? तो तो आणि आणि तुम्ही सगळे. थर्ड पर्सन मध्ये He, she, तो ते त्यांचे. इट ते ते तो ही. ते मध्ये दोन गोष्टी आहेत. एक ती गोष्ट किंवा ही गोष्ट. ती गोष्ट म्हणजे दॅट थिंग आणि ही गोष्ट म्हणजे धिस थिंग. मग इटला काय वापरलंय आपण? इट म्हणजे लक्षात आलं ना इट म्हणजे इटचे दोन प्रकार. इट मध्ये जे इट आहे त्यामध्ये ते हे म्हणायचं असेल तर दिस आणि ते म्हणायचं असेल तर दॅट. आता हे ते आहे ते सगळे एकत्र मिळून त्याचा प्लुरल काय झालं? दॅटचा प्लुरल काय? दॅटचा Those. प्लुरल ऑनलाईन दोज. दिसचा प्लुरल काय? These. ठीक म्हणजे इटची जी काही फोड केली आज त्यामध्ये हे किंवा ते दोन्ही. मग हे असेल तर दिस ते असेल तर दॅट. इट म्हणजे ते कुठली गोष्ट गोष्टीसाठी कुठलीही आपण इट वापरतो. तो ती ते ते मध्ये काय गोष्टी येतील ह्या सगळ्या. ओके क्लिअर. त्यामुळे दिस नंतर काय होणार? इट ऑलवेज स्पीक्स ट्रूथ. दिस ऑलवेज इटच्या ऐवजी समजा दिस वापरलं दिस ऑलवेज येस लागेल. येस लागेल. सिंग्युलर. क्लिअर आहे? सिंग्युलर आहे ना सिंग्युलर. प्लुरल दीज नाही म्हटलं दिस दिस दिसचा प्लुरल दीज. दीज म्हणल्यावर स्पीक येईल. दोज म्हणल्यावर दॅट म्हणल्यावर थर्ड पर्सन सिंग्युलर. दॅट ऑल चुकीचं आहे. दॅट स्पीक्स. ठीक आहे. दॅट हे सगळं आता जे काही मी आता हे काही स्क्रीनशॉट जे आहे ते परत एकदा रिवाइज कर. ओके एका दिवशी जास्ती नको काही अडचण नाही फक्त क्लिअर होऊ देत बाकीच्या सगळ्या गोष्टी. ओके आता ऑनलाईन काही डाऊट? दिस दॅट क्लिअर आहे सगळं?
ओके. पॉझेसिव्हचे एकदा रिवाइज करू. आयचं पोझिशन मी, मला म्हणजे तुम्ही, माझे, तू, तुझे, तुला म्हणजे तू, तुझे म्हणजे सगळ्यांनी हे बघितलंय. येस सर. हा शब्द बघितला. तेच विचारायचं राहिलं सर. दिस इज ऑल युअर्स असं म्हणतात ना. तेच, हे दोन्हीपैकी बरोबर कुठलं? सिंग्युलर असेल तर युअर, प्लुरल असेल तर युअर्स. येस. सेम वे. आता मी परवा एक हे स्टुडंट आहे, एक स्टुडंट, त्या एका स्टुडंटचे म्हणल्यावर काही, त्या स्टुडंटचे स्टुडंट्स कसं लिहायचं? ॲपॉस्ट्रॉफी देऊन. पण ऑलरेडी स्टुडंट्स असतील प्लुरल आणि त्या सगळ्या स्टुडंट्सचे असं म्हणायचं असेल तर काय येईल, कसं लिहायचं? अशा वेळी काय करायचं? टीला जर ॲपॉस्ट्रॉफी दिली तर परत सिंग्युलर होईल. मग आता लक्षात आलं ना? एका स्टुडंटचे म्हणजे एका स्टुडंटचे म्हणजे हे सिंग्युलर आहे, पण सगळे स्टुडंट आहेत आणि सगळ्यांच्या बद्दल बोलायचं आहे तर काय येईल? ऑफ आहे बायपास दुसऱ्या मार्ग, पण ऍक्च्युअल ऑफ काय नाही, ऑन इथं ॲपॉस्ट्रॉफी येस कुठं? कधी कधी यशच्या पुढे ॲपॉस्ट्रॉफी गेली असते, आपल्याला वाटतं प्रिंटिंग आहे. ऍक्च्युअल अनेक वचनाचं पोझिशन लिहायचं असेल तर स्टुडंट्स यस नंतरच आहे. क्लिअर आहे ऑनलाईन सगळ्यांना? ऑनलाईन ओव्हरऑल सगळ्यांना क्लिअर आहे? त्यामुळे ॲपॉस्ट्रॉफी यस नंतर असेल तर ती गोष्ट ऑलरेडी प्लुरल आहे आणि त्या प्लुरलचे बरोबर. आता समजा तो म्हणजे ही देऊ शकता. जात काही इशू नाही, केली जाते ही. त्याचे त्याला तू, ओके. तिचे ओके. तिला पोझिशन म्हणताना काय म्हणायचं आधी? टू. पोझिशन म्हणताना किमान क्लासमध्ये टू लावायचा आधी. टू हिम, टू हर. ठीक आहे. दुसरं आमचे म्हणल्यानंतर आणि आम्हाला टू अस. टू अस. ओव्हरऑल क्लिअर आहे आता? फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन वरती मिनिमम 2 आवर्स लेक्चर होते पहिलं प्रत्येक ठिकाणी. कारण हे पर्सन जर क्लिअर नसतील, पुढचं जे काही करणं आहे ते सगळं अंदाज पंचे, सगळं अंदाज. ही आहे म्हणून त्याला स्पिक्स लावलं, शी आहे म्हणून त्याला स्पिक्स लावलं, इट आहे नंतर धिस दॅट आलं तर धिस दॅट मी आधी विचारत नव्हतो आधीच्या सेशनला. धिस दॅट गरजेचंच आहे पहिलं, की धिस आणि दॅट इटचाच प्रकार आहे दोन. क्लिअर आहे? आता जेवढे काही सेशन होतील तुम्हाला मी माझ्याकडे जेवढे बुक्स आहेत त्या बुक्स मध्ये बरेचसे सेंटेन्सेस आहेत,
त्या सेंटेन्सचं मराठीत भाषांतर. त्या सगळ्याचं जे मी मध्ये एक फर्स्ट सेशन झालं एक मी PDF टाकली होती. आहे कोणाकडे ती? हा ग्रुपवर टाकली होती. हा कम्युनिकेशनच्या ग्रुपला. कम्युनिकेशनचे सेशन. बरं ठीक आहे, जेवढे सेशन होतील त्याची हे असं टाकले तर चालतील. तुम्हाला लक्षात येईल सेशन काय झालं होतं त्या दिवशी. ओके, हे जे काय आपण शिकतो हे कुठेतरी नोट डाऊन पाहिजे, मग किमान माझ्याकडून तरी PDF तिथं पाहिजे असं मला वाटतं. आणि जे काय आपण शिकू परत मग नव्यानं स्टार्ट करू शकतो. आता आपल्याला पुढे जायचंय मेन फ्युचर टेन्स कडे. एकदा तुम्ही हे पर्सन्स तुमच्या लक्षात आले, एखादी गोष्ट कुठलंही गणित असेल बेसिक पासून लक्षात असेल तर तुम्हाला एन्जॉयबल वाटेल की मला ऍक्च्युअल आता मिनिंग माहिती आहे. त्याचे म्हणजे हिज आहे आणि त्याला म्हणजे टू हिम आहे, टू देम आहे आणि देअर आहे, THEIR. ओव्हरऑल म्हणजे कुठल्याही मोमेंट पासून फ्लुएन्सी आणू शकतो एवढं नक्की. ऍट द एज ऑफ 40-45 सुद्धा जे माझ्याकडे स्टुडंट येत होते, स्टुडंटच म्हणले पाहिजेत, सगळे बिझनेसमन ज्यांनी कधी इंग्लिशचा तितका यूज नव्हता केला, पण ऍट द एज ऑफ 40-45 सुद्धा ही फ्लुएन्सी आली कारण त्यांनी ओव्हरऑल त्यांचं डेडिकेशन वाढलं ज्यावेळी मिनिंग लक्षात आली. हिज, हर, हिज, नंतर देअर, देम हे काय आहे एकदा लक्षात आलं, त्यानंतर त्यांना मिनिंगफुल जर ते एक एक शिकायला लागले तर त्यानंतर फ्लुएन्सी वाढली की तुम्ही ऍज इट इज तुम्ही वापरत जाल ही वाक्य, बरोबर. आणि एकदा वाक्य वापरली व्यवस्थित, आता कुणीही ज्याची फ्लुएन्सी क्लिअर आहे तो कधीच म्हणणार नाही की ही स्पीक ट्रूथ. ही स्पीक ट्रूथ कोण म्हणेल त्याचं ॲम्बियन्सच इंग्लिश आहे आणि राईट फ्रॉम बेसिक स्टार्ट झालेलं नाही, सगळे ॲज इट इज इंग्लिशच आहे पहिल्यापासून. ज्यांचं कम्युनिकेशन इंग्लिश आहे पण इंग्लिशवरचा स्टडी जो आहे इंग्लिशवरचा तो क्लिअर असेल तर तो म्हणेल ही स्पीक्स ट्रूथ, दिस इज माय, दिस इज माय म्हणेल का आपण, दिस इज माय. ओके, त्यामुळे दिस आणि दॅट वापरताना हे माझं आहे, मग काय आहे दिस इज माय नाही, दिस इज माय. ओके, पोझिशन. त्यामुळे तुम्हाला अलॉंग अकॉर्डिंग टू द सिच्युएशन तुम्ही ते वापरा. दिस इज माय रिमोट और दिस इज माय, दोन्हीतला फरक कळा. दिस इज माय रिमोट और दिस इज माय. त्यामुळे वाक्य जे काही वापराल तुम्ही, माइन कधी वापरायचं, माय कधी वापरायचं. ओके, पोझिशन जे काय आता युअर्स कधी वापरायचं, युअर कधी वापरायचं. ज्यावेळी सगळे लोक आहेत त्या सगळ्यांचं युअर्स म्हणजे यस पुढचं, आणि एकटा असेल त्याचा असेल तर युअर. ठीक आहे, क्लिअर आहे. सो लेट सम ऑफ दिस. ओके, सम ऑफ दिस फॉर टुडे. सेशन मध्ये जर काही म्हणजे अडचण काही वाटली तर इमिजिएट तिथंच मला थांबवा, कारण हे असंच पुढं जाईल सगळं बोलत बोलत. मला असं म्हणायचं की क्लॅरिटी जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही, मी रिपीट करायला किती वेळा रेडी आहे, पण हे क्लिअर झालं. ओके, यानंतर जो काय पुढचं सेशन होईल त्यावेळी ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे टोटल, मग आपल्याला पुढचं घेता येईल, बरोबर. सेंटेन्सेस फॉर्म करता येईल. आणि एकदा तुम्ही रायटिंग करायला लागलं तर ओव्हरऑल GD मध्ये तुम्ही क्लिअरली बोलाल सगळं, GD मध्ये क्लिअरली बोलाल. कारण मी GDच्या आधी जे काही 5-6 मिनिटं देणार आहे त्यामुळे तुम्ही जे लिहाल ते सगळं ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल. जे तुम्ही लिहितात ते तुम्ही तसं बोलू शकता. त्यामुळं आता ग्रामर मध्ये काही असं वाटतंय की आणखी डीप मध्ये घ्यायला पाहिजे तर मला आताच सांगा, असं बरं पडेल. मला वाटतंय बाय अँड लार्ज बऱ्यापैकी डीप मध्ये आपण घेतलंय आज, म्हणजे ओव्हरऑल सगळे सेशन. ठीक आहे, तर लेट सम ऑफ दिस टुडे. थँक्स लॉट टू ऑल. तर सेशन आता जे काही मला सांगितलं गेलंय वेनसडे, थर्सडे, फ्रायडे 7:30 ते 8:30, आठवड्यातले फक्त 3 दिवस द्या, नॉट 5 days. वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. मुद्दा म्हणून कन्झिक्युटिव्ह डेज घेतलेत, मंडे, वेनसडे आणि फ्रायडे ठरलं होतं, पण मी म्हटलं की कन्झिक्युटिव्ह जर असेल तर तुम्हाला पण ती एक व्यवस्थित जरा लिंक लागेल. ओके, तर वेनसडे, थर्सडे, फ्रायडे 7:30 ते 8:30 1 hour देऊ शकतो आपण सगळे, नक्की देणार.
तुम्ही सगळे आलात तर सगळ्यांना फायदा. फक्त एखाद कोणतरी आलं तर त्या स्वतःचा पण त्याचा फायदा होणार, कारण काही ऍक्टिव्हिटीज घेऊ शकत नाही. लक्षात आलं? त्यामुळे तुमचं अटेंडन्स तुमच्या हातात आहे, सगळं जे काय आहे ते. त्यामुळे आता याच्या पुढं जे काय आहे ते मला तो दिवस बघायचा की सगळ्यांनी प्रेझेंटेशन बनवलं, सगळे एकमेकांमध्ये कॉन्व्हर्सेशन करतात, एकमेकांना करेक्ट करतात. आणि ते एकदा करेक्ट, आज जसं मी सगळ्यांना करेक्ट केलं की युअर नाही आहे, युअर्स आहे, हे सगळं तुम्ही आपापसात कराल करेक्ट. त्यामुळे आता थोडं हे एका पेजवरती तुम्ही लिहा. आता आज जे काय हे आता एक, आता जे आजचं सेशन हे आहे थोडक्यात. आजचं सेशन हे आहे. मग हे तुम्हाला जाऊन फक्त आता एखादं वर्ब वापरायचं. समजा रन वर्ब घेतलं, आय ऑलवेज रन, वी ऑलवेज रन, यू ऑलवेज रन, यू ऑल ऑलवेज रन. हे समोर बघून म्हणायचं सुरुवातीला. ही ऑलवेज, शी ऑलवेज, इट ऑलवेज, दे ऑलवेज, दिस ऑलवेज, that always, those always, these always, these not this, run. आणि this always, रमेश always रन्स. यस लागेल. रमेश बद्दल बोलतोय. रमेश कोण आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर काही रन्स आहे ना. रन्स. दोज स्टुडंट्स ऑलवेज, सीता ऑलवेज, ओके. रॅबिट ऑलवेज, रॅबिट्स ऑलवेज, रॅबिट्स ऑलवेज, रॅबिट्स ऑलवेज, रॅबिट ऑलवेज रन्स. रॅबिटचं प्लुरल, रॅबिट्स ऑलवेज रन इन रन्स, रन. क्लिअर? ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती स्टुडंट जास्त असतील तरच घेऊ शकतो, एकाकडून मधून नाही घेऊ शकत. त्यामुळे तुमच्या हातात आहे की अटेंडन्स डेली ठेवा. हा 1 तास फक्त द्या मला, सगळं काही चेंज झालेलं दिसेल या एका महिन्यात. कारण एवढी प्रॅक्टिस नंतर कुणी कदापि युटर्न घेऊन परत आय ऑलवेज स्पीक्स म्हणणार नाही किंवा ही ऑलवेज स्पीक म्हणणार परत. म्हणजे मी मोडी लिपी एक लिपी आहे, मोडी लिपी शिवकालीन आहे, त्याचा क्लासेस होते. त्या सेशनला मी सांगली जिल्ह्यातून पहिल्या 5 मध्ये मी आलो. ती जे जुनी कागदपत्र वाचायची होती लोकांचे जुने, जर मोडी लिपी मी शिकू शकतो तर इंग्लिश त्याच्यात तरी कितीतरी पटीनं सोपी. म्हणजे तुम्ही महाराजांची शिवमुद्रा, संभाजी महाराजांची पण मुद्रा जी आहे ती सगळे मोडी लिपीत आहे. काही लोकांच्या घरी 3-4 पिढीच्या पूर्वीची जी कागदपत्र सगळी मोडी लिपीत, त्यावेळेची ती भाषा होती 7-12 वगैरे, त्यावेळेची ते वाचायला पण शिकवलं होतं आणि लिहायला पण शिकवलं. ती न्यूज ऑल ओव्हर पेपरमध्ये आली होती त्यावेळेच्या न्यूज पेपरमध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणात तो क्लास घेतला होता. तो क्लास आम्ही फक्त 25 दिवस केला. 25 दिवसात ते शिकायला, बोलायला शिकवलं. म्हणजे बोलणं म्हणजे मराठीच, पण वाचायला शिकवलं आणि लिहायला शिकवलं. त्यात 2च आहेत, लिहिणं इम्पॉर्टंट आहे आणि वाचणं. जसं संस्कृत वाचायला शिकवायची गरज आहे, संस्कृत वाचायला शिकवायची गरज आहे का? हिंदी वाचायला शिकवायची गरज आहे का? पण उर्दू वाचायला पण शिकवायची गरज आहे, लिहायला शिकवायची गरज आहे, पण ऐकायला शिकवायची गरज आहे का? कारण इन एन ॲव्हरेज ऑलमोस्ट हिंदी सारखी. त्यामुळे ही एकमेव भाषा आहे आता ओव्हरऑल की तुम्हाला इंग्लिश, त्यामध्ये ग्रॅमॅटिकली आपल्याला थोडं लिहायला लागतं, बोलायला पण लागतं, ऐकायला पण लागतं आणि वाचायला. 4ही गोष्टी या 3 वर. जर माझ्यासारखा साधारण माणूस मोडी लिपी शिकू शकतो 20 दिवसात, तर ऑलरेडी तुम्ही टेक्निकल पीपल आहात, ही इमिजिएटली ग्रास्प करू शकता. त्यामुळे 1 महिना फक्त मला द्या, 1 तास द्या, आठवड्यातले फक्त 3 तास, आणि त्यानंतरची प्रॅक्टिस जेवढं काय माझ्याकडे मटेरियल आहे तेवढं मी द्यायला रेडी. पण तुम्ही ओव्हरऑल थोडं जरा याच्यावरती सराव करा.
त्यानंतरचं लेटर रायटिंग म्हणा, ईमेल रायटिंग म्हणा, ज्या वेळी तुम्ही मोठा ईमेल लिहाल तुम्हाला माझी आठवण येईल. बाकी काय ग्रॅमॅटिकली कुठलीही चूक नसणार. त्यामुळे लेटर रायटिंगचे मी उद्या सब्जेक्ट देईन. ते लेटर्स म्हणजे जसं की फॉरेस्ट ऑफिसर त्याला एक लेटर लिहायचं की इथं काही वाईल्ड ॲनिमल्स आहेत. ह्याची काही काही लोक तक्रार करतात, इथं आलेले आहेत बिबट्या वगैरे. तर ते एक माझ्याकडे कमर्शियल डायरेक्ट लेटर आहे, ऍक्च्युअल लेटर. ते इंग्लिशमध्ये कसं पाहिजे, म्हणजे कुठल्याही सिच्युएशन वाईज लेटर रायटिंग कसं पाहिजे, ईमेल रायटिंग कसं पाहिजे. कुठलाही इश्यू असू शकतो ना, की आता मटेरियल डिले झाले आणि मला आता क्लायंटला आन्सर द्यायचं, तर त्यावेळी जी काही सिच्युएशन असेल त्यावरचे लेटर्स म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कधी एन्जॉयबल होतील जरी ग्रॅमॅटिकली क्लिअर असेल. लक्षात आलं. तर यामधलं एक आणि एक सेशन इम्पॉर्टंट आहे कुठल्याही सेशनला. इवन मिनिट मॅटर्स. ठीक आहे. आता मिनिट मॅटर्स म्हटलं मी आणि मिनिट्स म्हटलं तर ओके, एफर्ट्स मॅटर, एफर्ट, ठीक आहे, एफर्ट्स मॅटर. फाईन, ओके, लेट्स मीट टुमॉरो. फाईन, सॅटर्डे ऍक्टिव्हिटी आहे ना, वेगळी ऍक्टिव्हिटी असते. ते काही इंटरव्ह्यूज वगैरे घेतात ना सर. तुम्ही आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सॅटर्डेला जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देताय त्यावेळी याच्या सगळे माझ्यापर्यंत फीडबॅक येतो. इंटरव्ह्यू असा दिला इंग्लिश मधला एचआरचा जर असेल तर गॅरंटेड फीडबॅक माझ्यापर्यंत येतो की एचआर कम्युनिकेशन जे काय आहे ते मुलांचं कसं आहे, त्याचं ओव्हरऑल रिझन मी असेल जे तुम्ही एचआर इंटरव्ह्यू द्याल कुठलेही. त्यामुळं तुम्हाला एचआर इंटरव्ह्यू पर्यंत हे सगळं जोडलं गेलं. तुम्हाला जे कॅज्युअल क्वेश्चन विचारले जातील ते तुम्ही कसं सांगाल, कसं बोलाल, तरी ओव्हरऑल यावं कव्हर. मला वाटतं ह्याच्या आधी पण केलं मी, ज्या दिवशी एचआर इंटरव्ह्यूचे क्वेश्चन दिले केलं नाही का. आपण एक क्वेश्चनचा आन्सर लिहू क्लासमध्ये. हा हा, वाय डू यू वॉन्ट टू लिव्ह अवर कंपनी, वाय यू वॉन्ट टू जॉईन अवर कंपनी. मग ते आपण सगळ्यांनी मिळून फॉर्म केलं ना आन्सर. सगळे एचआरचे क्वेश्चन आन्सर जर आपण इथं बसून फॉर्म केले तर कधीही ते विसरणार नाही. गॅरंटेड कव्हर करणार, गॅरंटेड. मी म्हणलं फक्त मला 1 तास द्या फक्त. म्हणजे ओव्हरऑल फक्त आता कपिल सरांचीच बॅच नाही, याच्या आधीची बॅच पण टेक्निकल असल्यामुळं त्यांच्याकडून डिले होण्याचे चान्सेस आहेत. पण मी 8:30 म्हणजे 8:30 पर्यंतच घेऊया, काही इश्यू नाही. 10 मिनिटं लेट झाली तरी चालते. ऍक्च्युली माझं सर मत ते त्यांचं म्हणजे वेगळी बॅच होती, मी त्यांच्यात जॉईन झालो. ऍक्च्युली तुम्ही नाही नाही, आता DS16 मध्ये इथं सुद्धा टाकता. एक्झिस्टिंग बॅच पण थोडा डिले झाला ना वैभव सरांच्या. ओके ओके, अच्छा. दुसरे हा हा, त्यामुळं आधीची बॅच टेक्निकल आहे. इन जनरल टेक्निकल बॅचेस एका तासात घेण्याचं सेशन नाही, थोडं पुढे जातोच सेशन. त्यामुळे काय अडचण नाही. आपण 7:35 पर्यंत तरी सगळे अटेंटिव्ह पाहिजे, तिथं असले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कराल सगळे? ठीक. मी आता जे काय मटेरियल आपण शेअर करू थर्सडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे हे फिक्स करा आणि आपण एक सिलेबस फॉर्म करू की या गोष्टी मी घेणार या 2 दिवसात आपण एवढं फिक्स करू. मग कुणाला वाटतं की ऍक्टिव्ह व्हॉइसला आपण जास्त दिवस द्यायला पाहिजे, पॅसिव्ह व्हॉइस बनवायला या टेन्सला जास्त दिवस दिले पाहिजे, हे तुम्ही सगळ्यांनी सांगायचं की याच्यावरती आता बास, याच्यावरती आपल्याला अजून घेतलं पाहिजे. तसंच पास्ट टेन्स याच्यावरती घ्यायलाच पाहिजे, जास्त घ्यायलाच पाहिजे. कारण थर्ड फॉर्म सगळ्यांना सगळ्याचा माहिती नाही. रन रॅन रन जे काय आहे, रेड 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 रेड, हे प्रोनाऊन्सिएशन वाईज पण वेगवेगळं आहे. साधी गोष्ट वाटते. कंटेंट आणि कॉन्टेंट दोन्हीचं प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळं असलं तरी वर्ड सेम आहे आणि दोन्हीचं प्रोनाऊन्सिएशन वाईज वेगवेगळा मिनिंग आहे. जे युट्यूबवरचा आहे तो कॉन्टेंट आहे, कॉन्टेंट क्रिएटर. आणि जो पेशन्स आहे ही इज कंटेंट हिमसेल्फ. कंटेंट, तो शांत असणं, तो कंटेंट आहे. तेव्हा आपण काय बोलतो, कॉन्टेंट बोलतो का कंटेंट बोलतो, हे सगळं ओव्हरऑल माहिती पाहिजे आपल्याला प्रोनाऊन्सिएशन वाईज. ठीक आहे. तर असे काही कन्फ्युजिंग वर्ड्स पण आहेत. अजूनही बऱ्याच लोकांना डाऊट येतो की INQUIRY ही एन्क्वायरी आहे का ENQUIRY ही एन्क्वायरी, ई वापरायचा का आय वापरायचा.
त्यात मायक्रोसॉफ्ट दरवेळी दोन्हीला रेड दाखवत. मग ती डीप मधली चौकशी आहे का वरवर केलेली विचारपूस आहे, त्यानुसार ती एन्क्वायरी और INQU आहे. त्यामुळं इन्क्वायरी जी बसते ना, इन्क्वायरी पोलीस वादली, ती IN आहे. आणि सहज म्हणून ही बस कधी येणार आहे म्हणून तुम्ही जाता, ही बस कधी चौकशी. येईल ती आहे ती ENQU. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहिती पाहिजे. ओके, हे इथं क्लिअर होतील, डेली क्लिअर होईल, नथिंग टू वरी अबाउट. ओके. आणि Thanks सर for ते फोनोटिक्स जे असते ना, जे की इंजिनिअरिंग मध्ये होतं आम्हाला, आता विसरलं. ते काय प्रोनाउन्सिएशन साठी असते का सर? फोनेटिक्स जे खाली जे लिहिलेलं असतं ते येस, प्रत्येक फोनोटिक्स वर्डच्या असते. खाली लिहिलेलं असतं. हम्म. म्हणजे कॉन्टेंटच्या खाली असं KONTENT लिहिलेलं येस असतं. येस, दॅट इज फोनेटिक्स. म्हणजे कसा बोलला पाहिजे वर्ड, कसं बोलला पाहिजे. ओके. कसा बोलला पाहिजे. आता कॉन्टेंट, मग ते प्रत्येक लोक CON वरून नाही म्हणणार, KON वरून. ते येस. फोनेटिक्स कशासाठी आहे? काही लोक आता इंग्लिश जितकं आपलं चांगलं आहे तितकं चायनीज लोकांचं नाही, राईट. तितकं इटालियन लोकांचं पण नसेल. प्रत्येकाची वेगवेगळी भाषा आहे, बरोबर. इंग्लिश फक्त UK आणि US मध्ये ऑलमोस्ट प्युअर आहे. त्यामुळे त्या लोकांना पण ते लक्षात आलं पाहिजे, फोनेटिक्स वरून वर्ड कसा म्हणायचा त्याच्या खाली मग ते लिहिलेलं असतं कॉन्टेंट. म्हणजे कुठल्याही डिक्शनरीत आता बघितलं तर ते खाली लिहिलेलं असतं माहिती आहे, की हा वर्ड कसा प्रोनाऊन्स करायचा. जसं मी आयटिनरी एक वर्ड वापरला परवा, माहिती आहे सगळ्यांना. आयटिनरी कशासाठी वापरला आठवते? आयटिनरी वर्ड तर झालं, त्याच्यामध्ये RERY होतं लास्ट. मी म्हणलो होते की आयटिनरी होणार, रचा पाय मोडायचा, रचा पाय मोडून रला र, आयटिनरी म्हणजे जर्नी. एखादे समजा तुम्ही कुठल्या तरी टूर पॅकेज मधून गेला, त्या दिवशी पहिल्या दिवशी तुमच्याकडे जो जर्नी प्लॅन येतो, दॅट इज कॉल्ड एज आयटिनरी. त्या गोष्टीला आयटिनरी म्हणतात. पण स्पेलिंग काय आहे? RY नाही आहे, RERY. मग हे फोनेटिक्स खाली लिहिलेलं असतं, आयटिनरी म्हणायचं याला, पण स्पेलिंग वेगळं. क्लिअर आहे ना फोनेटिक्स म्हणजे? सर अजून एक होतं, बट उद्या विचारू का आज? नाही, कुठला वर्ड? वर्ड नाही सर, आता जे की मूवीज मध्ये वगैरे असतात ना हॉलिवूडच्या, आता शॉर्टकट जसं गोना वाना, की आय एम गोना टेल यू, GONNA. यस, तर ते काय सर नेमकं, आता म्हणजे कसं ऍक्च्युअल ते एक्झिस्टिंग आहे का असं क्रिएटेड झालेलं आहे? नाही, ही त्यांची भाषा आहे आणि त्यांनी काही ऍब्रिव्हेशन्स केलेलं असतं. म्हणजे आपण जसं ऍब्रिव्हेशन म्हणजे मराठीमध्ये. संक्षिप्त. ओके. येस जसं येस, काही तेच लोकांनी किंडा पण ऐकलं, काइंड या. किंडाचं आहे ते काइंड ऑफ आहे. या गोना, GONNA. येस, आय एम गोना टेल यू. आय वॉन्ट टू, आय गोइंग टू. गोना म्हणजे गोइंग टू, गोना म्हणजे गोइंग टू. वॉन्ट टू. ह्याची एक बट हे लिस्ट मी देतो. प्रोफेशनली आहे का त्यांनी प्रोफेशनल असंच तयार नाही, नाहीये? तुम्हाला येस, इन जनरल कॅज्युअल इन इंग्लिश. जनरल. हे ओके. इंटरव्ह्यू मध्ये अजिबात म्हणायचं नाही. ले मी येस म्हणलंय काही काही वर्ड लोक बघितले. येस, लेट ले मी. मी म्हणजे लेट मी. हे 4 लोकात म्हणल्यानंतर त्याला इंग्लिश येतंय क्लिअरली. असं थोडक्यात जे फास्ट इंग्लिश बोलतात ना, ते ओव्हरऑल ले मी वगैरे यूज करतात. म्हणजे जी कॉन्व्हेंट ओव्हरऑल तिथं हा पार्ट आहे की इंग्लिश प्युअरली इंग्लिश नेहमीच्या वापरातलं इंग्लिश आहे, ते वापरू शकतात. आणि किंडा म्हणजे काइंड ऑफ. ओके. ले मी म्हणजे लेट मी. अशी काही काही वर्डची लिस्ट आहे. फक्त हे प्रोफेशनल इंग्लिश मध्ये, मेल मध्ये वगैरे अजिबात लिहू नये. नाही. ओके. येस. मेल मध्ये किंवा कुठल्या माणसाशी म्हणजे मीटिंग मध्ये बोलताना वगैरे असे नाही वर्ड. फ्रेंडली जेस्चर कुठं आहे, विदिन फ्रेंड्स तुम्ही म्हणू शकता, अमंग फ्रेंड्स. ओके. येस. ठीक आहे, एक एक अशा गोष्टी घेऊयात आपण. क्लिअर आहे राजेश? येस. ओके. थँक्यू. सो वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. ओके. थँक्स डॉक्टर. सेशन करणार सगळे नक्की. थोडा जरा त्रास होईल, पण एखाद महिना जरा ट्राय करा की हा म्हणजे लेक्चर तुम्ही सगळे आहेत ना, आज सगळे असतील ना तर गॅरंटेड लेक्चर चांगलंच होणार. पण एखाद दुसरा असेल ना, मग ते शिकवणाऱ्याला
आणि शिकण्याचा दोघांचा मूड जातो. की एकटाच असल्यावर काय ऍक्टिव्हिटी घेणार ना. तर बऱ्याच जण नंतर तुम्ही एकाच दुसरेच होता, तुम्ही सगळे असाल ना. तर आता सर मला म्हटलं की 2-3 मुलं त्यांना विचारत होती की कधी असेल सेशन. ती मुलं कुठं आहेत जी विचारतात कम्युनिकेशन सेशन कधी. ते काय व्हायला लागलंय